गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. मी प्रथम माझा काल परवाचा एक अनुभव शेअर करते. म्हणजे मी बाहेर ट्रॅव्हलिंग करत असताना म्हणजे बस तिकडे खूप कमी बस जातात आणि मी पहिल्यापासून ठरवलेलं की मी बसनेच जाईन, म्हणजे डायरेक्ट बसने प्रवास असतो. रिक्षानं म्हटलं की थोडं थोडं थांबून जावं लागतं किंवा हम्म, पैसे पण एक्स्ट्रा जातात आणि थांबत थांबत खूप वेळ वायाला जातो. तर हम्म, मी ठरवलं की मला एसटीच भेटेल. म्हणजे असं एक पॉझिटिव्ह एनर्जी मी क्रिएट केली की मला बसच भेटणार. आणि ते खूप हम्म, म्हणजे जवळजवळ 15 ते 20 मिनिटं वाट बघितली, बस येत नाही म्हणून मी रिक्षामध्ये बसले. आणि रिक्षा स्टार्ट झाली आणि त्या रिक्षावाल्याने 5 मिनिटं रिक्षा थांबवली. कोण येतंय का, एक एक माणूस येण्यासाठी त्यांनी 5 मिनिटं रिक्षा थांबवली. आणि रिक्षा निघणार तेवढ्यात पाठीमागून बस आली आणि आम्ही सगळे उतरलो. आणि मला एवढं आश्चर्य वाटलं की अरे आपण खरंच म्हणजे कोणतीच निगेटिव्हिटी आणली नव्हती की मला बस भेटणार नाही वगैरे. आणि मी बसमध्ये त्या बसले. मला खूप आश्चर्य वाटलं की खरंच आपण जे क्रिएट करतो ना आणि ते होतच. हम्म. येस, बाकी डेफिनेटली. मी खरंच खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून शिकले. म्हणजे जे मला हवंय त्याच्याबद्दल मी कधीच निगेटिव्ह विचार केला नाही. आणि त्या त्या गोष्टी मला भेटत राहिल्या. येस. पूर्वी कसं उठल्यानंतर म्हणजे निगेटिव्हिटी यायची, रिग्रेट मनात यायचं, काल काय झालं किंवा कोण कोण असं बोललं तसं बोललं. पण आता ती गोष्ट अजिबात होत नाही माझ्या बाबतीत. म्हणजे एखादी व्यक्ती जरी बोलली तरी मला वाईट वाटत नाही. म्हणजे असं कोण रुसलं किंवा काही म्हणजे इकडे चल तिकडे चल असं बोललं नाही तरी पण म्हणजे वाईट वाटत नाही पहिल्यासारखं. म्हणजे जे पहिलं वाटायचं, विचार करायचे खूप लोकांचे, ते हम्म. आता अजिबात वाटत नाही. सकाळच्या मेडिटेशनमुळे खूप छान अनुभव आलेला आहे.